हॅलो स्टुडंट्स, तर आपण व्हेक्टर ह्या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि व्हेक्टर ह्या चॅप्टरमध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशिओज आणि डायरेक्शन अँगल्स याबद्दल स्टडी केलं. त्यांचे बेसिक कन्सेप्ट काय होते बघितलं. त्यानंतर डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशिओजचे एक रिलेशन बघितलं. सोबत आपण एक थेरम सुद्धा बघितलं. त्यामध्ये आपण प्रूफ केलं होतं cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. जसं की आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की डायरेक्शन अँगल्सला आपण डिनोट करतो अल्फा बीटा अँड गॅमा. मीन्स एक्स ॲक्सिस सोबतचा जो अँगल असेल त्याला म्हणू आपण अल्फा, वाय ॲक्सिस सोबत बनणारा अँगल म्हणजे बीटा आणि झेड ॲक्सिस सोबत बनणारा अँगल म्हणजे गॅमा. त्यानंतर आपण स्टडी केलं होतं डायरेक्शन कोसाइन्स, म्हणजे डायरेक्शन अँगल्सला जर आपण कॉस सोबत जर लिहिलं तो होतो डायरेक्शन कोसाइन्स. सो एल एम एन हे डायरेक्शन कोसाइन्सला डिनोट केले जाते. म्हणजे डायरेक्शन कोसाइन्सला आपण एल एम एन ने डिनोट करतो. तर एल इक्वल टू कॉस अल्फा, एम इक्वल टू कॉस बीटा, एन इक्वल टू कॉस गॅमा असं आपल्याला मिळालं होतं. त्यानंतर आपण नंबर्स लिहितो आणि जे नंबर्स डायरेक्शन कोसाइन्सला प्रोपोर्शनल असतात असं नंबर्स म्हणजे ए बी सी, ज्यांना आपण डायरेक्शन रेशिओज म्हणतो. तर हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट आपण ऑलरेडी या आधीच्या व्हिडिओमध्ये स्टडी केला होता, बरोबर. चला आता यांच्या बेसिसवरील आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन्स घेऊया. तर लक्ष द्या काय क्वेश्चन्स आहेत. तर आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन लक्ष द्या. इफ अ व्हेक्टर has direction angles 45 degree and 60 degree. Find the third direction angle. तुम्हाला दोन डायरेक्शन अँगल दिलेले आहेत आणि तुम्हाला थर्ड डायरेक्शन अँगल फाइंड करायचा आहे. क्लियर. चला लक्ष द्या. सो क्वेश्चन मध्ये दिल्याप्रमाणे पहिला डायरेक्शन अँगल 45 डिग्री, दुसरा डायरेक्शन अँगल 60 डिग्री. म्हणजे याचा अर्थ असा की अल्फा जर मी 45 डिग्री घेतलो, बीटा जर घेतलो मी 60 डिग्री, तर मला सांगा रे मला थर्ड अँगल म्हणजे काय फाइंड करायचं आहे, गॅमा. कारण का डायरेक्शन अँगल तीनच आहेत. म्हणजे याचा अर्थ मला अल्फा जर घेतलं मी 45 डिग्री, बीटा घेतलं 60 डिग्री, तर मला गॅमा फाइंड करावं लागेल. आता गॅमा फाइंड होणार कसं? तर गॅमा फाइंड करायचं असेल ज्या मधामध्ये अल्फा बीटा आणि गॅमाचा रिलेशन येईल त्यालाच आपण त्यावरूनच आपण गॅमा फाइंड करू शकतो. मग अशासाठी आपण काल प्रूफच केलं होतं की आपल्याला माहिती आहे cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1 होतो, बरोबर. सो देअरफॉर cos स्क्वेअर अल्फा जो आहे त्याला जर मला लिहायचं असेल तर cos स्क्वेअर अल्फा ना अल्फाची व्हॅल्यू काय होणार 45 डिग्री प्लस cos स्क्वेअर बीटा, बीटाची व्हॅल्यू किती होणार 60 डिग्री आणि प्लस cos स्क्वेअर गॅमा जर तुम्हाला फाइंड करायचा आहे इक्वल टू 1. मग मला सांगा cos 45 किती होतो? तर cos 45 होतो 1/√2, पण त्याचं स्क्वेअर असल्यामुळे याचं पण काय होणार स्क्वेअर. प्लस cos 60 किती होतो? cos 60 होतो 1/2, पण त्याचं स्क्वेअर असल्यामुळे याचं पण काय होणार स्क्वेअर. प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1, बरोबर. आता 1/√2 चा स्क्वेअर काय होणार 1/2 प्लस 1/2 चा स्क्वेअर काय होणार 1/4 प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1 येणार. आता या दोघांची ॲडिशन करा. ह्या दोघांची जर ॲडिशन करायची असेल तर दोघांचा एलसीएम फाइंड लिहावा लागेल जो 4 होणार. आणि ह्या 4 ला 2 ने डिवाइड केला तर 2 येईल आणि त्या 2 ने 1 ला मल्टिप्लाय करा तिथे 2 प्लस 4 डिवाइड बाय 4 1 into 1 1 प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. हे समजलं. बरं, देअरफॉर मला पाहिजे आहे cos स्क्वेअर गॅमा. राईट हँड साइडला काय आहे 1, 2 + 1 3 डिवाइड बाय 4. राईट साइडला जर गेलं तर -3 डिवाइड बाय 4 होणार. याला सॉल्व केलं आपण तर cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 4 into 1 4 4 - 3 1 डिवाइडेड बाय 4. तर मला सांगा cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू काय मिळणार 1 डिवाइडेड बाय 4. आता मला पाहिजे आहे गॅमा, तर हा स्क्वेअर कॅन्सल करावा लागेल आणि स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड करावं लागेल.
टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड जर केलं तर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, काय होणार कॉस गॅमा उरणार, सॉरी कॉस गॅमा उरणार. आणि 1/4 चं स्क्वेअर रूट काय होणार 1/2, पण स्क्वेअर रूटला कधीही प्लस मायनस लिहितो आपण, काय लिहिले जाते प्लस मायनस, बरोबर. म्हणजे कॉस गॅमाचा आता 2 व्हॅल्यू मिळाल्या. कॉस गॅमाच्या किती व्हॅल्यू मिळाल्या 2. तर देअरफॉर कॉस गॅमा इक्वल टू एक होणार 1/2 प्लस 1/2, और एक व्हॅल्यू होणार कॉस गॅमा इक्वल टू मायनस 1/2. अरे हो ना. आता याला जर सॉल्व केलं आपण तर काय कसं सॉल्व करणार, तर देअरफॉर कॉस गॅमा इक्वल टू 1/2 म्हणजे कॉस कितीची व्हॅल्यू होते तर तुम्हाला माहित आहे, आता आपण लिहिला होता π/6, बघा ना. कॉस π/3 काय होणार कॉस 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजेच π/3 1/2 होतो. और कॉस गॅमा इक्वल टू मायनस आहे तर मायनस 1/2 हे कोणाची व्हॅल्यू होणार, तर ही होणार कॉस π/3. समजलं. सो देअरफॉर कॉस गॅमा इक्वल टू कॉस π/3, और या बाजूला जर कॉस आहे तर या बाजूला काय असायला पाहिजे कॉस, म्हणजे मायनस साइन कसं तरी करून कॅन्सल करावं लागेल. कसं करणार, कॉस गॅमा इक्वल टू मायनस कॉस थीटा या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे याला अलाइड अँगल मध्ये लिहावं लागेल. कोणत्या फॉर्म लिहावं लागेल अलाइड अँगल. मग मला सांगा अलाइड अँगल जर लिहायचं असेल तर कॉसचं कॉस मिळालंच पाहिजे. बरं कॉसचं कॉस मिळण्यासाठी अलाइड अँगलसाठी आपण कोणते ऍक्सिस घेतो एक्स ऍक्सिस. आता कॉस हा निगेटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये असते सेकंड अँड थर्ड मध्ये. या कारणामुळे सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटच्या जवळचं मला एक्स ऍक्सिस घ्यावा लागेल जो असतो पाय. पण आधी कोण येतो सेकंड क्वाड्रंट, म्हणून सेकंड क्वाड्रंट जर घेतलं आपण तर इथे येणार पाय मायनस, कारण का सेकंड क्वाड्रंट असल्यामुळे काय घ्यावं लागेल मायनस, आणि इथे काय येणार π/3. बरोबर लिहायचं कॉस पाय मायनस π/3 येणार. सो देअरफॉर कॉस गॅमा इक्वल टू कॉस π/3 और कॉस गॅमा इक्वल टू कॉस 3 चे याला क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 × π 3π मायनस पाय 2π/3. सो देअरफॉर गॅमाची एक व्हॅल्यू होणार π/3, कारण की या बाजूचा कॉस अँड कॉस कॅन्सल, गॅमा इक्वल टू π/3, और कॉस अँड कॉस कॅन्सल, गॅमाची व्हॅल्यू दुसरी काय होऊ शकते 2π/3. तर ह्या गॅमाच्या 2 पॉसिबल व्हॅल्यू आहेत, एक आहे π/3 आणि एक काय येणार 2π/3. तर समजलं इथपर्यंत. तर अशा टाइपने तुमचं ह्या क्वेश्चनचं काय होतं आन्सर होतं. क्लिअर. ओके चला व्हेरी सिंपल क्वेश्चन होता, लिहून घ्या. बरं लिहा रे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. अ लाइन makes angles of a measure 45 degree and 60 degree with the positive direction of y and z axis respectively. म्हणजे y आणि z axis तुम्हाला अँगल दिलेला आहे, म्हणजेच तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, तुम्हाला दिला आहे बीटा 45 डिग्री आणि काय दिलेलं आहे गॅमा 60 डिग्री. Find the angle made by the line with the positive direction of x axis. तर x axis च्या पॉझिटिव्ह डायरेक्शनचा म्हणजे x axis चा अँगल फाइंड करायचा आहे, म्हणजे अल्फा फाइंड करायचा आहे. बरोबर. सेम फॉर्म्युला लावायचा जो आता लावला होता आपण, cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. बरोबर. फक्त एवढं होतं की याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण गॅमा फाइंड केलं, तुम्ही या क्वेश्चन मध्ये काय फाइंड करणार अल्फा, बाकी सेम टू सेम करायचं आहे. सेम टू सेम तुम्ही सॉल्व करायचे ह्या क्वेश्चनला, तेवढीच जागा लागणार जेवढी याला लागलेली होती. आणि हे केल्याच्या नंतर या मधामध्ये तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू मिळेल, एक मिळेल π/3 आणि दुसरी व्हॅल्यू मिळणार 2π/3. काय मिळेल π/3 अँड 2π/3. समजलं. ओके. तर अशा टाइपने तुम्हाला ह्या क्वेश्चनला सॉल्व करायचं आहे. सेम टू सेम या आधीच्या क्वेश्चनला जसं केलं सेम टू सेम याला सुद्धा करायचं आहे. करणार. ओके चला. बरं लिहा नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. इफ अ लाइन मेक्स अँगल 90 डिग्री
135 degree, 45 degree with the x, y, z axis respectively. Then find its direction cosines. आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायरेक्शन अँगल्स दिलेले आहेत. मीन्स अल्फा इज इक्वल टू दिलेला आहे 90 डिग्री, बीटा इक्वल टू दिलेला आहे 135 डिग्री अँड गॅमा इक्वल टू दिलेला आहे 45 डिग्री. बरोबर. आणि तुम्हाला काय फाइंड करा म्हटलं आहे? डायरेक्शन कोसाइन्स. सो वी नो दॅट, सो लेट L M N be the डायरेक्शन कोसाइन्स. L M N हे काय आहेत? डायरेक्शन कोसाइन्स. आणि L M N माहित का फाइंड करायचं असेल आणि अल्फा बीटा गॅमा जर माहिती असेल तर व्हेरी सिंपल आपण इझिली L M N फाइंड करू शकतो. कसं करायचं? सो देअरफॉर L इक्वल टू काय फॉर्म्युला होतो रे? सांगा बरं. L इक्वल टू या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलाय आपण, कॉस अल्फा होतो. सो इक्वल टू कॉस अल्फा आणि अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 90 डिग्री. कॉस 90 डिग्री किती? 0. तर L ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला? 0 मिळणार. काय मिळणार? 0. त्यानंतर आपण काय फाइंड करणार? M. M चा फॉर्म्युला काय होणार रे? कॉस बीटा. काय होणार? कॉस बीटा. कॉस बीटा म्हटलं म्हणजे याचा अर्थ असं की कॉस बीटाची व्हॅल्यू किती घेणार? 135 डिग्री. काय घेणार? 135 डिग्री. आता कॉस 135 फाइंड करणे कठीण आहे. कठीण आहे म्हणून याला थोडा स्प्लिट करून फाइंड करायचं. डायरेक्ट व्हॅल्यू कॉस 35 ची आपल्याला माहित नसतो म्हणून याला कसं लिहायचं? याला लिहायचं 135 ला मी असं लिहू शकतो 90 प्लस 45 डिग्री म्हणजेच 135 डिग्री. अरे बरोबर आहे काय? 90 प्लस 45 मीन्स 135. सो इक्वल टू, मला एक गोष्ट सांगा 90 चा मीनिंग काय होतो? तर 90 चा मीनिंग होतो कॉसचा चेंज होणार. बरोबर. आणि कॉसचा काय होणार? तर कॉसचा साइन होणार. कॉसचा काय होणार? साइन. आणि इथे काय आहे? 45 डिग्री. अरे 90 डिग्रीवर साइनचा कॉस आणि कॉसचा साइन होतो ना. त्यामुळे इथे 90 चं काय होणार? कॉसचा साइन होणार आणि इथे अँगल कोण आहे? 45 डिग्री. बरं 90 प्लस मीन्स कोणतं क्वाड्रंट? 90 प्लस मीन्स सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो? निगेटिव्ह. तर M ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार? तर M ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल मायनस साइन 45 ची व्हॅल्यू असते 1/√2. तर आपल्याला काय मिळेल? मायनस 1/√2. अँड N इक्वल टू काय मिळणार? N चा फॉर्म्युला होतोय कॉस गॅमा. N चा फॉर्म्युला काय होतोय? कॉस गॅमा. कॉस गॅमा जर होत असेल तर कॉस गॅमा आणि गॅमाची व्हॅल्यू काय आहे? 45 डिग्री. मीन्स कॉस 45 काय होणार? तर कॉस 45 तुम्हाला माहिती आहे 1/√2 होणार. सो hence the direction cosines आर काय मिळणार? डायरेक्शन कोसाइन्स काय मिळाले आपल्याला? 0. दुसरं मायनस 1/√2 आणि तिसरं 1/√2. तर अशा टाइपने तुम्हाला 3 डायरेक्शन कोसाइन्स मिळाले. एक म्हणजे 0, -1/2 आणि सॉरी -1/√2 आणि 1/√2. क्लियर? ओके. चला लिहून घ्या. व्हेरी सिंपल क्वेश्चन होता. बरं लिहा रे. नेक्स्ट क्वेश्चन सेम टू सेम आता जो केलेलं होतं त्यासारखंच सेम टू सेम क्वेश्चन आहे आणि तुम्हाला हा होमवर्क करायचा आहे. ठीक आहे. चला बघा काय आहे. इफ अ लाइन मेक्स अँगल 90 डिग्री, 60 डिग्री, 30 डिग्री विथ द एक्स, वाय, झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली, देन फाइंड इट्स डायरेक्शन कोसाइन्स. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? डायरेक्शन कोसाइन्स. तर व्हेरी सिंपल. आता जसं फाइंड केलं तसंच फाइंड करायचं. अल्फा बीटा गॅमा L M N फाइंड करायचं आहे. त्याचे आन्सर तुम्हाला मिळेल 0, 1/2 आणि √3/2. ओके. चला तर हा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे, तुम्ही करून घ्यायचं. ठीक आहे. बरं लिहा रे. नेक्स्ट क्वेश्चन काय? नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द वेक्टर 2i + 2j - k. आता याचा आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स काढायचा आहे. आता बरोबर लक्ष द्या. याचं डायरेक्शन कोसाइन्स काढण्याची टेक्निक थोडी वेगळी आहे.
ह्या क्वेश्चनसाठी. म्हणून बरोबर लक्ष द्या, कारण की याला ना फॉर्म्युला लागणार ना काही लागणार. म्हणून आपण ज्या टाईपने डायरेक्शन कोसाइन्स काढणार आहोत ते कसं काढतो ते बरोबर लक्ष द्या. लेट ए बार इक्वल टू 2i प्लस 2j मायनस के. म्हणजे हा जो वेक्टर दिलेला आहे त्याला मी कशाने डिनोट केलो, ए बारने केलं. बरं, ए बार निघाल्याच्या नंतर याचा मॉड पण काढून ठेवून द्या, कामात येईल. सो मॉड ऑफ ए बार जर काढायचं असेल तर याला अंडर रूट करावं लागेल. आयचा कोएफिशिएंट 2 चा स्क्वेअर प्लस जेचा कोएफिशिएंट 2 चा स्क्वेअर प्लस केचा कोएफिशिएंट -1 त्याचं काय होणार, स्क्वेअर. सो अंडर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर 4 प्लस -1 चा स्क्वेअर 1 म्हणजेच अंडर रूट ऑफ 4 + 4 8 + 1 9. तर मॉड ऑफ ए बार इक्वल टू काय मिळणार, 3 मिळालं. आता मी का बरं मला सांगा ए बार आणि मॉड ऑफ ए बार काढलं असेल, कारण की मला डायरेक्शन कोसाइन्स काढायचं आणि ते काढतात कसं. ते जर काढायचं असेल तर मला इथे ए बारचा युनिट वेक्टर घ्यावा लागेल. सो वी हॅव टू कन्सिडर अ युनिट वेक्टर ऑफ ए बार. मग युनिट वेक्टरचा फॉर्म्युला होतो ए बार म्हणजे ज्याचा युनिट वेक्टर त्याचा वेक्टर डिवाइड मध्ये त्याचंच मॅग्निट्यूड, म्हणजे ए बार डिवाइडेड बाय मॉड ऑफ ए बार. सो ए बारची व्हॅल्यू काय आहे, तर ए बारची व्हॅल्यू आहे 2i प्लस 2j मायनस के आणि डिवाइड मध्ये मॉड ऑफ ए बार काय आहे, 3. बरोबर. तर याला सांगा असं लिहिता येईल का रे, हा डिनॉमिनेटर सर्वांना सेपरेट करा. तर 2 डिवाइड बाय 3i प्लस 2 डिवाइड बाय 3j मायनस 1 डिवाइडेड बाय 3k. तर 2/3i प्लस 2/3j मायनस 1/3k असं लिहू शकतो. तर लक्षात ठेवा मुलांनो, i, j and k. तर देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय होतात, हे i, j आणि k चे जे कोएफिशिएंट आहेत यांनाच म्हटलं जातो डायरेक्शन कोसाइन्स. जर असा जर वेक्टर दिला असेल तर युनिट वेक्टर काढायचं आणि युनिट वेक्टर काढल्याच्या नंतर जे i, j, k चे कोएफिशिएंट असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, डायरेक्शन कोसाइन्स. सो देअरफॉर द डायरेक्शन कोसाइन्स आर i चा कोएफिशिएंट काय रे, 2/3, j चा कोएफिशिएंट काय 2/3 आणि k चा कोएफिशिएंट काय -1/3. तर हे 2/3 आणि -1/3 हे जे आहेत हे होणार तुमचं डायरेक्शन कोसाइन्स. काय होणार, डायरेक्शन कोसाइन्स. समजलं. तर अशा टाइपने सुद्धा डायरेक्शन कोसाइन्स काढता येतोय. लिहा. बरं, लिहा रे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इफ अ लाइन has the direction ratios 4, -12, 18, then find its direction cosines. 4, -12, 18 डायरेक्शन रेशियोज दिलेला आहे आणि डायरेक्शन कोसाइन्स फाइंड करायचा आहे. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. आपण रिलेशन्स मध्ये याचा फॉर्म्युला बघितलेला आहे. तर बघा कसा फाइंड करतोय. द डायरेक्शन रेशियोज are the direction ratios is given by. मला सांगा डायरेक्शन रेशियोला आपण कशा नोट करतो रे, a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू -12 आणि c ची व्हॅल्यू 18. c ची व्हॅल्यू काय होणार 18. बरोबर. देन लेट काय फाइंड करायचं आहे, डायरेक्शन कोसाइन्स मीन्स L M N बी द डायरेक्शन कोसाइन्स. बी द डायरेक्शन कोसाइन्स. मग यांचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. यांचा फॉर्म्युला L इक्वल टू फॉर्म्युला होतो A डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. बरोबर. पण त्या फॉर्म्युल्यामध्ये याच्या समोर प्लस मायनस लिहिलं असेल. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लस मायनस तो फक्त ह्या व्हॅल्यूसाठी असतो. व्हॅल्यू प्लस असेल तर प्लस, व्हॅल्यू मायनस असेल तर मायनस, म्हणून प्लस मायनस लिहिण्याची गरज नाही.
सो दे आर इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे रे 4 डिवाइड मध्ये अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर म्हणजेच 4 स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे -12 स्क्वेअर आणि सी मीन्स 18 चा स्क्वेअर. सो 4 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ 4 चा स्क्वेअर 16 -12 चा स्क्वेअर 144 आणि 18 चा स्क्वेअर सांगा बरं. 18 चा स्क्वेअर होणार 324. सो इक्वल टू 4 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ मला सांगा 4 + 4 8 आणि 8 + 6 14. अरे बरोबर 6 + 4 10 + 4 14 कॅरी 1 1 + 1 2 2 + 4 6 6 + 2 8 इथे 8 येणार. अरे बरोबर. त्यानंतर 3 + 1 4 म्हणजे काय मिळालं तुम्हाला अंडर रूट ऑफ 484 मिळालं. सो इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 484 चा स्क्वेअर रूट काय होणार तो 22. सो देअरफॉर L इक्वल टू 4 डिवाइड बाय 22 म्हणजे सांगा बरं दोघांना 2 चं डिवाइड जाईल. 2 चं डिवाइड जर केलं तर 2 2 चं 4 आणि 11 2 चं 22. सो देअरफॉर L इक्वल टू मला तुम्हाला काय मिळालं L इक्वल टू मिळालं 2 डिवाइडेड बाय 11. क्लियर. असंच आपण फाइंड करणार M. काय फाइंड करणार M फाइंड करायला जर गेलं तर M चा फॉर्म्युला होणार B डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. बरोबर काय सेम टू सेम फॉर्म्युला होता फक्त समोर वर काय असणार b इक्वल टू b ची व्हॅल्यू -12 b ची व्हॅल्यू -12 अंडर रूट ऑफ a ची व्हॅल्यू 4 चा स्क्वेअर प्लस -12 चा स्क्वेअर प्लस 18 चा स्क्वेअर होणार. सो -12 डिवाइड मध्ये अंडर रूट ऑफ 4 स्क्वेअर -12 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर केलं तर हा काय होणार 484. तर इथे काय येणार 484. सो इक्वल टू -12 डिवाइड बाय 484 चा स्क्वेअर रूट तर 22 होतो. आताच काढलं होतं. सो देअरफॉर M इक्वल टू -12 डिवाइड बाय 11 ला जर आपण 2 ने डिवाइड जर केलं तर 12 डिवाइड बाय 22 ला जर 2 ने डिवाइड केलं तर -6 डिवाइड बाय काय येणार 11 येणार. बरोबर. डायरेक्ट असं लिहिलं चालतंय. असं न लिहिता डायरेक्ट हे जरी लिहिलं तरी चालेल कारण का तुम्ही ऑलरेडी फाइंड केलेला आहात म्हणून. त्यानंतर आपण काय फाइंड करणार रे आपण फाइंड करणार n चा फॉर्म्युला C डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर सेम टू सेम. सो इक्वल टू चला इथे नाही ना इथे लिहितो मी. सो इक्वल टू c ची व्हॅल्यू काय आहे 18. तर 18 डिवाइड मध्ये अंडर रूट ऑफ मला सांगा a ची व्हॅल्यू 4 तर 4 चा स्क्वेअर प्लस b ची व्हॅल्यू -12 त्याचा स्क्वेअर प्लस c ची व्हॅल्यू 18 चा स्क्वेअर काय होणार 18 चा स्क्वेअर. सो 18 डिवाइडेड बाय ह्या स्क्वेअर रूट ची व्हॅल्यू होतो 22. आता असं आपण फाइंडच केलेलं आहे तर डायरेक्ट लिहूया 18 डिवाइडेड बाय 22. ह्या दोघांनाही 2 ने डिवाइड झाणार तर n इक्वल टू 9 2 चा 18 आणि 11 2 चा 22. तर अशा टाइपने तुम्हाला L M आणि n च्या काय मिळणार व्हॅल्यू मिळणार. बरोबर. सो देअरफॉर द डायरेक्शन कोसाइन्स आर सांगा बरं डायरेक्शन कोसाइन्स काय होणार तर डायरेक्शन कोसाइन्स एक होणार 2 डिवाइड बाय 11 दुसरं होणार -6 डिवाइडेड बाय 11 अँड तिसरं होणार 9 डिवाइडेड बाय 11. काय मिळणार 9 डिवाइडेड बाय 11. अरे समजलं राहिलं लक्षात. तर अशा टाइपने व्हेरी सिंपल क्वेश्चन आपल्याला फाइंड करायचा. चला लिहून घ्या बरं. तर आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबवूया. यानंतर एक क्वेश्चन बाकी आहे याचं पण तो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार. क्लियर. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सुद्धा स्टार्ट करणार.
तर हा जो काय आजचा झालेला कन्सेप्ट आहे, आजचं कन्सेप्ट आजच्या आजच क्लिअर करा. ओके, चला तिथपर्यंत टेक केअर अँड बाय.